पूर्ण बातमीकडे बाजार समिती सभापतींविरोधात अविश्वास ठराव संमत करण्यात आलाय। बाजार समिती बाहेर समर्थकांनी राडा केला, पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील ही घटना आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर मतदारसंघामध्ये भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती असलेले शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला। तत्पूर्वी भूमिगत असलेले संचालक आज अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी दाखल होतेवेळी माजी आमदार चैनसुख संचेती आणि शिवचंद्र तायडे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला। या सगळ्या घटनेसंदर्भात माजी आमदार चैनसुख संचेती यांच्याशी बातचीत केली आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। बघूया। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघामध्ये भाजपचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जे आहे त्यांच्या विरोधात माजी आमदार चैनसुख संचेती यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि तो प्रस्ताव यशस्वी देखील करून दाखवला। निर्विवाद वर्चस्व जे आहे चैनसुख संचेती यांनी आपलं पुन्हा एकदा मलकापूर मतदारसंघात सिद्ध केलं। नेमकं काय गरज होती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, काय नेमके खटके उडाले? शिवचंद्र तायडेंना आपण अविश्वास प्रस्ताव आणला, यशस्वी झाला, तुमचं निर्विवाद वर्चस्व दिसतंय, मात्र काय गरज होती का? ज्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर यांची निवडणूक झाली आणि 18 पैकी 17 सदस्य निवडून आले, त्यावेळेस अनेक सदस्यांचा विरोध असताना सुद्धा यांच्या आग्रहाखातर मी त्यांना सभापतीमध्ये नियुक्त केला आणि नियुक्त केल्यानंतर प्रत्येक सभापतीचा कालावधी हा 1 वर्षाचा राहील। अशा प्रकारे 5 वर्ष आपण 5 सभापती नियुक्त करू हा निर्णय आपण दिला होता। शिवचंद्र तायडे यांना आपलं सभापतीपद आता गमवावं लागणार आणि पुन्हा एकदा नवीन सभापती या ठिकाणी चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वामध्ये निवडला जाईल असं मत जे आहे चैनसुख संचेती यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलंय। प्रफुल्ल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।